नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मी तुम्हाला दाखवणार माझं पूर्ण घर, होम टूर देणार आहे तुम्हाला सगळ्यांना. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, पहिले आपण महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला मी घर दाखवते माझं. चला तर. तर महाराजांचं दर्शन घेऊन आपण आहे ना आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर 2 दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही, कारण शिवची तब्येत खराब होती. बघा, तिला आहे ना जुलाब लागला होता आणि तिला सर्दी तर खूपच झाली होती. तर तिला मग मी सकाळीच उठून आहे ना वाफ वगैरे दिली. सकाळपासून नाही ना, तर मग बघा आवरावरी चालू होती. चला, तुम्हाला मी आता गप्पा पण मारते आणि बाहेरून तुम्हाला माझं घर पण दाखवते. तर सगळ्यात पहिले बघा शिव काय करते. तर शिवला आज बरं वाटतंय. तर शिव बघा कशी बाहेर मस्त हवा घ्यायला आलेली आहे. बघ वरती बघ, अजून ती बुरशीची बरं, तिला आंघोळ वगैरे काही घातलेलं नाही आहे. आता आई कामावून येईन तर मग तिला आम्ही आंघोळ घालणार आहे, हो की नाही पिल्लू? तर चला, आता आपण यांना आपलं घर दाखवू. तर बघा, समोरून असं काही आमचं घर दिसतंय. तर तुम्हाला मी दाखवली ती ग्रीप बसवलेली, तर ती खूप फायदेशीर ठरली आम्हाला, कारण की कपडे वाळायला पण जागा झाली आणि शिवचं पण टेन्शन राहिलेलं नाही आता. तर याला आहे ना साईडने आम्ही जाळी वगैरे लावून घेणार आहे. आणि इकडे बघा छान असे आम्ही 3 कुंडे ठेवलेले बघू शकता तुम्ही. अजून बाकी आमचे कुंडे आता नवीन आणणारे बघा, गुलाबाचं रोप वगैरे. आणि इकडे बघा आईची तुळशी. इकडे आम्ही ना आता त्याला तुळशीन राहून आणणार आहे, ते तुम्हाला समोर दाखवू आता. हे बघा, इकडच्या साईडने असं आहे. तर बघा, इकडच्या साईडने असं काही आमचं घर दिसतंय. त्या खिडक्याचे काच थोडे तुटलेले बघा, त्याला क्लिपा वगैरे बसायचे बाकी आपल्या. इकडे पण दोरी बांधून दिलेली मला आईनी कपडे वाळत घालायला. तर चला, आता मध्ये तुम्हाला दाखवते मी. चला, तर आपण आहे ना मध्ये जाऊ. इकडे बघा चपलाचं स्टँड आहे. तर हे तुम्ही ओळखू शकता का मला सांगा, मी तुम्हाला समोर सांगतेच तरी पण तुम्ही एकदा मला सांगा कमेंट करून. इकडे बघा, इकडे आमची गिरणी आहे, ती झाकून ठेवलेली आहे. सध्याच तिला चालू नाही केलेलं आम्ही, ती बंद करून ठेवली बघा. तर सगळ्यात पहिले येताना ना तर आमचं बेडरूम लागतं. तर चला, तुम्हाला हे पण दाखवते मी पहिले. तर चला, इकडे बघू शकता तुम्ही, हा आहे आमचा बेडरूम. पूर्ण दाखवते तुम्हाला एकदा. इकडे बघा कपाट आहे माझं, म्हणजे आमच्या दोघांचे कपाट आहे. एक त्यांचं आहे, एक माझं आहे. इकडचं माझं आहे आणि हे त्यांचं कपाट आहे. इकडे बघा आमच्या आतरून लावलेले बघा असे. आणि वरती बघा ही जाळी याच्यासाठी ठेवलेली, कारण की रात्रीची शिवीनं झोपत नाही उजेडाला असला की, त्याच्यासाठी थोडाफार आहे ना अंधार करून ठेवलेला आहे, ॲडजस्टमेंट. आणि इकडे बघा पोटमाळा अशा काही प्रकारे आम्ही भरवलेली सगळी, कारण की खाली जागाच नाही आहे त्यामुळे. आणि हा त्यांचा आहे स्पीकर आहे. तर इकडे बघा हे याला आहे ना 5 वर्ष झाले बघा हे पेंटिंगला. तर हे स्टिकर आम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले होते. हा बघा, हा माझ्या बहिणीने दिलेला आहे मला. आणि ही माझी मशीन. तर हिला पण आपण उद्यापासून चालू करणार आहे आता आपल्या घरगुती कामासाठी. तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. इकडे बघा ड्रेसिंग टेबल आहे. आणि बघा हा आम्ही कालच शिवला आहे ना आमच्या बेडरूममध्ये ना अशा काही प्रकारे झोका बांधला, कारण ती ना रात्रीची खूप परेशान करायला लागली होती. तर मग तिची तब्येत बरी नसल्यामुळे मग इकडे पण एक आम्हाला ॲडजस्ट करावा लागला. तर इकडे बघा किती छान असं राहतं. कृष्णाची फ्रेम आहे बघा. आणि ही बघा, ही एक फ्रेम आहे ना, तर सोनूच्या मम्मीने दिलेली आहे यांच्या बड्डेला गिफ्ट म्हणून, तुम्ही बघू शकता. आणि ही जिथे फ्रेम तुम्ही बघताय ना, तर ती आमची घरची फ्रेम आहे. यांनी मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती, गेल्या ॲनिव्हर्सरीला. तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे दोन्ही फोटो सोबतच लावलेले होते बघा इथे या खेळायला. पण ही फ्रेम आम्ही काढून घेतली होती 2 दिवस अगोदर, कारण तो छोटा स्पीकर आम्ही तिथं लावलेला होता. फोटो काढायचं काम पडलं. आता आपण दुसरा तिथे खेळा लावलेला आहे बघा. आता मी त्याला आहे ना तिथं परत लावून देईल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल.
बघा कशी वाटली तुम्हाला आमची बेडरूम, कमेंट करून नक्की सांगा. पसारा खूप आहे, तर ॲडजस्ट करा. तर चला तुम्हाला दाखवते आता पुढचं. तर बघा इकडच्या साईडने असा जिना आहे बघा वरती जाण्यासाठी. इकडे पण बघा शिवसाठी दोरी बांधलेली कपडे वाळत घालायला. इकडे छोटंसं बेसिंग आहे. हा मी जास्त काही यूज करत नाही, कधी मधीच यूज करत असतो. तर इकडे आहे आपलं टॉयलेट बाथरूम, तुम्ही बघू शकता. असा काही आम्ही इथे ना आरसा लावून घेतलेला आहे बघा मेकअप करण्यासाठी. आणि चला तर इकडे बघा, इकडे एक आंघोळीचं बाथरूम आहे. तर तुम्हाला आता दाखवते. इकडे बघा हा आपला हॉल, ज्यात आम्ही नेहमी व्हिडिओ बनवतो. तुम्ही बघू शकता. ह्या पोटमाळी बघा, पोटमाळीवर जास्त काही पसारा नाही ठेवला हॉलमध्ये, कारण की किचनमध्ये भरपूर पसारा ॲड झालेला आहे. ही फ्रेम तुम्ही बघू शकता. आम्ही आई बाबाला गेल्या वर्षी त्यांच्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती. त्यांची ॲनिव्हर्सरी आणि आमची ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी असते. तर अशा कशी वाटली तुम्हाला ही फ्रेम, कमेंट करून नक्की सांगा. इकडे बघा हे स्टिकर आणले होते त्यांनी, मला हे स्टिकर खूप आवडले होते बघा. आणि इकडे बघा श्रीकृष्ण, आणि इकडे बघा संत सावता माळी. हा इथे एक बेड आहे बघा. आणि हा तर तुम्हाला माहीतच आहे, हॉलमध्ये शिवचा झोका, याच्यात ती नेहमी झोपती. आणि इकडे बघा अशी टी व्ही आहे. आणि हे कपाट आहे ना तर स्पेशल शिवसाठी आहे. तर मला एक कपाट आहे, यांना पण कपाट आहे, आई बाबाला पण एक कपाट आहे. आणि हे बघा पिल्लूचं कपाट. तर तुम्हाला दाखवते मी त्याच्यातला पसारा. तर बघा हे एक माझ्याकडे टेडी होता, तर त्या टेडीचं आहे ना मी काढून घेतलेलं आहे. तो टेडी म्हणजे खराब झाला होता आणि त्याचे डोळे पण नव्हते राहिले, तर मग मी त्याच्यातला फक्त हार ठेवला, बाकीचं कचऱ्यामध्ये टाकून दिलं. तर बघा हा माझा जुना टेडी आहे. हा शिवचं बघा बेबी डॉल, ही तुम्हाला दाखवलेली मी. आणि याच्यात पण आहे ना तिचं मेकअपचं सामान. तर चला तुम्हाला दाखवते मी शिवचं कपाट उघडून. तर घरात सगळ्यांना कपाट आहे, त्यामुळे शिवला पण आईने पहिलेच कपाट आणून ठेवलं होतं. तर बघा इकडच्या साईडला मी ना तिच्या टोप्या वगैरे लावलेले आहे बघा. इकडे तिचे टॉप आहे, इथं तिचे ना सॉक्स आणि नॅपकिन आहे. इकडे बघा तिच्या पॅन्ट आहे. इकडे बघा तिच्या औषध गोळ्या, ज्या मी आत्ता देऊन तिथं ठेवल्या आहे बघा. ही मशीन आहे वाफेची, तिला आणलेली. आणि इकडे बघा तिच्या हे स्वेटर आणि हे थोडेसे लंगोट म्हणजे बाळाते. आणि बघा मी तिला काल छान असा ड्रेस आणला बघा, तुम्हाला दाखवते मी. आणि इकडे बघा खाली ना तर एक्स्ट्राचं कपडे ठेवलेले तिचे, त्याच्यात धूळ वगैरे लागू नये म्हणून त्याच्यात पॅक करून ठेवलेले. आणि इकडे डायपर. तर चला तुम्हाला शिवचा ड्रेस दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता असा शिवला मी ड्रेस आणला. जास्त भारी पण नाही आहे आणि जास्त हलका पण नाही आहे, मिडल येतो, मध्यम येतो थोडा, पण मला आवडला त्यामुळे मग मी तिला घेऊन घेतला मंडीतून. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मला. आणि इकडे बघा हे तिच्यासाठी ना तर कार्पेट टाकेल राहतं बघा. फरची खूप थंडी असल्यामुळे ना तर हे कंपल्सरी ठेवावं लागतं. आणि आता आम्ही हा कॉट आहे ना तर किचनमध्ये शिफ्ट करणार आहे, कारण की तिला ना एवढी जागा पुरत नाही आहे. तर मग तिला हॉल पूर्ण मोकळा करून द्यायचा आहे आम्हाला. तर तुम्हाला कसं वाटलं हे सामान लावलेलं. आता कसं आहे तुम्हाला माहिती, मी आत्ताच झाले 1.5 महिना झाला, 1 महिना पण नसेल झाला आम्ही खाली आलेलो राहायला. हो 1 महिना पण नसेल झालेला अजून. तर बघा अशा पद्धतीने लावलेला आहे पसारा. आणि इथे ना तो कलर बाकी थोडा, तर तो आपण मारून घेणार याला, कलर देऊन घेणार आहे बघा. तर चला आता किचनमध्ये. तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोटूशा किचनमध्ये. तर बघा असा काही पसारा लावलेला आहे मी. योनची मशीन मला त्यांनी गिफ्टमध्ये दिलेली आहे, तर ती मी आत्ता वरती काढलेली बघा. गेले 2 दिवस पूर्वी काढली बघा. तर याच्यात पण आपण काही ट्राय करून बघू, याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेल. पण तुमचा ना सपोर्ट खूप कमी झालेला आहे मला,
जेव्हा मी स्टार्टिंगला व्हिडिओ चालू केले ना तेव्हा तुमचा खूप प्रतिसाद मला छान भेटला आणि मलाही खूप भारी वाटायला लागलं होतं की एवढे जण मला प्रतिसाद देत आहे, कमेंट करताय, खूप खूप भारी वाटायला लागलं होतं. पण आता तुमचं आहे ना खूपच म्हणजे प्रतिसाद माझा कमी केलेला आहे तुम्ही, का आता माहीत नाही मला. तर असं करू नका प्लीज, मला सपोर्ट करा. आणि का बरं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही का काय, तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे कशावर नाही. त्यानुसार मला जमेल तसे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल. तर बघा हा रॅक, तर हा रॅक आहे ना तर पूर्ण मांडणी होती बघा. जे तुम्ही चपलाचं स्टँड बघितलं ना तर तो याचाच एक भाग आहे बघा खालचा. तर याची कमाल मी तुम्हाला सांगते. तर काल काय झालं माहिती आहे का, याची एक हे झालं होतं, थोडंसं खराब झालं होतं. म्हणजे याला 9-10 वर्ष झाले बघा या रॅकला. तर ऐकून म्हणजे ते खराब झालं होतं, आता थोडंसं चिरलं वगैरे होतं ते. तर मग आई म्हणे की नको म्हणे आता ते ठेवायला, आणि परत जागा पण होती. तुम्ही बघू शकता किती ॲडजस्टमेंट केलेली आम्ही. आणि मी ना आता इथं पोटमाळीला आहे ना उद्या किद्या पडदे शिवणार आहे, तर ते पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर इकडे बघा, इकडे फ्रीज आहे, फ्रीज बघा. आणि या खुर्च्या किचनमध्ये असं ठेवलेलं आहे, कारण की हॉलमध्ये ठेवलं तर मग शिवला जागा राहत नाही बघा. आणि इथं किचनमध्ये कसं आहे, एक दोघं आले की लगेच बसू शकता आणि गप्पा मारून चहा वगैरे पण घेऊ शकता. आता आई झालं, बाबा झाले, सकाळी येता चहा वगैरे घेतात तर खुर्चीवर बसूनच घेता. तर इकडे बघा भांडे वगैरे घासून इथं ठेवून दिले ते. मी आत्ता जेवण वगैरे केलं तर ते भांडे घासायचे बाकी आहे. तर याची गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर याची अशी गोष्ट आहे की 2 भाग होते ना ते, तर मग टाकून द्यायचं होतं, तो विचार चालू होता. तर मग काल आम्ही ना एक मशीन आणली होती बघा कट करायची, त्यांना रॅक वगैरे कट करताना. तर ती मशीन त्यांनी घेऊन आली होती. त्याचे काय केलं आईनी, म्हणे याचं स्टँड बनवून घेऊ, बाकीचं भंगारमध्ये देऊ म्हणे. तर म्हणलं चालेल करा म्हणलं तुम्ही. तर मग आम्ही काय केलं, त्याला कट केलं आणि ते चपलाचं स्टँड वेगळं केलं. तर बघा हे पण एकदम नवीनच झालं आहे. आता फक्त त्याला घासाचं वगैरे बाकी थोडं, कारण की हे भरपूर दिवसापासून वरती पडलेलं होतं. आम्ही त्याला काल खाली घेऊन आलो बघा. तर मग आहे ना हे 2 in 1 झालं बघा. चपलाचं तर स्टँड पण बनून गेलं आणि आपल्याला छोटंसं रॅक पण झालं. पण याला जागा कुठे, तर तुम्ही सांगा मला. तर मी तुम्हाला किचन दाखवते, इकडे बघा. तर तुम्हाला काय वाटतं कुठे लावायला पाहिजे? हां, तर इथं आपला कॉट येणार आहे बघा. कॉट आल्याच्या नंतर तर जागाच राहणार नाही. तर याचं तर डोकं लागत नाही बघा काय करावं याचं. तर आईचं आणि यांचं डोकं तर एवढं चालतं ना, तर एका आपण म्हणतो का एका दगडात 2 पक्षी, तसं त्यांनी याचं काम केलं. एका दगडात 2 पक्षी पाडले. म्हणजे भांड्याला आणि त्याला पण कामी आलं आणि चपलाचं स्टँड पण होऊन गेलं. आम्हाला भरपूर दिवसापासून चपलाचं स्टँड बनवायचं होतं, तर ते मागे पुढे चालू होतं बघा. तर असं झाली बघा गंमत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पण मला तुमचा सपोर्ट हवा आहे आणि प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा, कारण तुमचा प्रतिसाद खूप कमी व्हायला लागला आहे. आता कमेंट येत नाही आहे, काहीच नाही, आणि व्ह्यूज पण खूप कमी यायला लागले आपल्या व्हिडिओला, माहीत नाही का. तर आणि कमेंट करत जा, म्हणजे मला पण चांगलं वाटतं. तर बाय.